कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कधी येणार तू? लवकर ये, ओके? हाँ हाँ ऑल ओकेच आहे, बाय। काय झालं? काय म्हणाला तेजस? कधी येतोय? येतोय, काम झालं की येतो म्हणाला। फाल्गुनी, आज जे काही झालं त्याबद्दल तू तेजसला काही बोलली नाहीयेस ना? कारण मी काही सांगितलं नाहीये त्याला। अरे नाही भाईजी, मी तेजसला सांगितलं तो वाशीवरून येईल आणि माझी काशी करेल। कमाल आहे तुझी फाल्गुनी। या अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुला जोक सुचतात? शू करवारू काकूमा, आदत से मजबूर। आणि हे जोक्स ना माझ्या लाईफ मधून विरोचकासारखा झालाय, जातच नाही। फाल्गुनी, तुझ्या लाईफ मधून जोक कधीच जाणार नाहीये। हा, पण एवढं मात्र नक्की, तो विरोचक राक्षस नक्की जाणार आहे। हो, ये हुई ना बात। आपण हसत खेळत राहायचं, पण सावध सुद्धा राहायचं। काय हो द्वेतबाईजी, काही टेन्शन नाही, बद्दू ओके छे। ओके, बरं काकू, तू इथेच झोपतीयस ना? हो ठीक आहे, काही वाटलं तरी लगेच मला फोन करा, मला सांगाल लगेच। टेन्शन घेऊ नकोस। चल। शू थयो काकूमा? फाल्गुनी, या सगळ्या परिस्थितीत तू अजिबात घाबरली नाहीयेस। धीटपणे वागतीयस। आय एम प्राऊड ऑफ यू। काकूमा, या कंडिशन मध्ये सगळ्यांनाच भीती वाटणार ना। आणि आज मी बाहेरून घरी आले तेव्हा सगळे किती टेन्शन मध्ये होते, आणि म्हणत होयो आपल्यामुळे पण घरच्यांना किती टेन्शन येऊ शकते। खरंय, सगळेच खूप घाबरले होते। काकूमा, मी काही नेत्रा नथी की मी आत्या सासूमा पण नथी, तो मी या कंडिशन मध्ये हेल्प म्हणून काय करू शकते? मी फक्त माझ्या चेहऱ्यावर स्माइल ठेवू शकते आणि सगळ्यांच्या टेन्शन कमी करू शकते। आज मला कळलं तेजसने तुझ्यामध्ये काय बघितलं। काय? तू खूप इनोसेंट आहेस फाल्गुनी। येतो मी छूज। अशीच राहा कायम। कालवज्र कालवज्र, त्रेतायुगातल्या युद्धात त्रिनयनेने कालवज्राची हत्या केली होती, आणि म्हणूनच तो कालवज्र कलियुगात जन्माला येणार, आणि तो कालवज्र तुझ्या पोटी जन्माला येणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।